मी पुणेरी पॅटर्नमधून फुल स्टॅक जावा डेव्हलपरचा क्लास केला होता आणि माझं त्यामुळे एक्सफॉर्म कंपनीमध्ये ॲज अ जावा डेव्हलपर सिलेक्शन अँड प्लेसमेंट झालेलं आहे. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हॅलो, माझं नाव योगेश धुमाळ. माझं BTech इंजिनिअरिंग सिव्हिल पंढरपूरमधून झालं होतं, सिरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून. मला नॉन टेकमधून IT मध्ये यायचं होतं, सो मी पुणेरी पॅटर्नची हेल्प घेतली. इंस्टाग्रामवरून मी रील पाहून पुणेरी पॅटर्नला व्हिजिट केली होती आणि मला पुणेरी पॅटर्नचं कल्चर खूप आवडल्यामुळे मी ते जॉईन झालो. पुणेरी पॅटर्नमध्ये मी फुल स्टॅक जावा डेव्हलपरचा कोर्स केला. माझं सक्सेसफुली ट्रेनिंग इथून कंप्लीट झालं. 7 ते 8 महिने मला हे ट्रेनिंग कंप्लीट करण्यासाठी गेले. मला ह्यामध्ये सारिका मॅम जो घेत होते ते PD सेशनचा खूप उपयोग झाला. सक्सेसफुली ट्रेनिंग कंप्लिशन नंतर माझं 3 ते 4 कंपनीमध्ये रिजेक्शन आलं. मला सरांनी कॉल्स दिले होते मला प्लेसमेंटसाठी, त्यामध्ये मला रिजेक्शन आलं. त्याच्यानंतर 4था कॉल मला एक्सफॉर्म टेक्नॉलॉजीमध्ये भेटला आणि त्यामध्ये माझं सक्सेसफुली सिलेक्शन झालेलं आहे. मी स्टुडंटला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कम्युनिकेशनकडे जास्त भर द्या आणि टेक्निकल नॉलेज वाढवण्याचा खूप प्रयत्न करा. सो आपले स्टुडंट आहेत क्लासरूमचे फुल स्टॅक ट्रेनिंग त्यांनी केलं होतं आपल्याकडून. तर त्यांचं आज IT कंपनीमध्ये प्लेसमेंट झाले फॉर द जावा डेव्हलपमेंटसाठी. सो आज आपण त्यांना अभिनंदन करूयात सगळेजण. ठीक आहे, चला अभिनंदन. वेलकम. सो योगेश, आपल्यासोबत आता बाकी सगळे स्टुडंट्स पण आहेत. सो मग तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? पुणेरी पॅटर्न मी चॉईस करून खरंच खूप चांगला हे केलं, एक्सपिरियन्स घेतला की सारिका मॅमने पण खूप हेल्प केली मला आणि सिद्धेश सरांनी माझं ॲडमिशन केलं होतं आणि त्यांनी पण नंतर माझ्याकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देऊन हे केलं आणि किशन सरांनी तर खूप हेल्प केलेली आहे माझी प्लेसमेंट होण्यासाठी आणि असंच सगळ्या स्टुडंटला हेल्प करावी असं पण मला वाटतं सरांनी. चांगली गोष्ट आहे. सो मग काही डाऊट्स वगैरे आहेत का त्यांच्यासाठी, काय विचारायचंय का ॲज अ स्टुडंट्स तुम्हाला? स्टडी फर्स्टली तर आपल्या करण्यावर आहे खूप, कारण क्लासला जास्त हे करण्यापेक्षा क्लास परफेक्ट आपण करून नंतर आपला सेल्फ स्टडी जास्त वेळ करणं गरजेचं आहे. कारण क्लास आपला 1-2 तास टीचिंग होतं, त्याच्यानंतर आपण स्वतःने जास्त 5-6 तास तरी स्टडी केला पाहिजे, तेव्हाच होऊ शकेल आपलं. कारण फक्त क्लासवर डिपेंड राहून नाही उपयोग, आपण सेल्फ स्टडी पण करणं खूप गरजेचं आहे. सो मग ऍप्टिट्यूड मध्ये काय होतं एक्झॅक्टली, काय विचारलं होतं? फर्स्टली तर रिझनिंग होतं, ऍप्टिट्यूडली रिझनिंग होतं त्याच्यानंतर, आणि त्याच्या दुसरा राऊंड होता तो जावाचा होता, कोडिंगचा तो राऊंड होता, तो थोडासा टफ होता. कारण सगळ्या मी 2-4 कंपनीमध्ये दिलेला आहे इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये पण तसंच आहे. फर्स्ट राऊंड थोडा सोपा राहतो, त्याच्यानंतर सेकंड राऊंड टफ राहतो खूप, त्याच्यानंतर मग HR वगैरे राऊंड होतात. ओके. सो मग कोडिंग टेस्ट मध्ये एक्झॅक्टली काय टाइपचे क्वेश्चन्स विचारले होते? कोडिंगचे MCQs होते ते, बट कोडिंगचा आपल्या ह्याच्यातला आहे ते की हा प्रॉब्लेम असेल तर कोणतं सोल्युशन येईल, SQLचे, जावाचे, त्यामधले कोडिंगचे सर्व क्वेश्चन होते. ओके, चालेल ना. सो मग आता तुम्ही जे काही 4-5 इंटरव्ह्यू जे दिलेत किंवा जे काही तुम्ही जर्नी केली, सो त्यामध्ये चॅलेंजिंग पार्ट कुठला होता किंवा ज्यामध्ये आपलं नाही सिलेक्शन होतं त्याच्यामध्ये टफ असं काय गोष्ट होती? टफ तर सगळ्या, म्हणजे मला तर टफ थोडं कोडिंग मध्येच थोडा प्रॉब्लेम आला की थोडे कोड पूर्ण सॉल्व्ह होत नव्हते. अच्छा. अर्धे वगैरे येत होते पण पूर्ण सॉल्व्ह करताना ते रन होत असतात, त्यामुळे तो मायनर चुका होतात, पण त्यामुळे सिलेक्शन राहून जातं. कारण माझ्या लास्ट कंपनीमध्ये माझी मायनर चूक झाली, त्यामध्ये माझं राहिलं सिलेक्शन व्हायचं. अच्छा. सो मग ह्या बाबतीत आपण काय स्टुडंटला काय लेसन दिला पाहिजे सगळ्यांना? स्टुडंटने तर जास्त करून ऍक्टिव्ह प्लस कोडिंगकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण आपला पाठ हा कोडिंगचा आहे आणि कोड कसा प्रॅक्टिकल नॉलेज हा त्याच्यावरती एफर्ट करता हो करताय. आणि जेव्हा तुम्हाला चान्स भेटतो त्यावेळेस तुम्ही खरंच किती तुम्ही स्वतःला शो करा. करेक्ट. तर त्याचं बँगलोरची पण ऍक्टिव्हिटी क्रॅक केली होती पेपरची, त्याच्यानंतर त्याला टेक्निकल भेटला होता. टेक्निकल मध्ये फक्त थोडा ते पण मायनर चुकी, माझ्या स्वतःच्या मायनर चुकीमुळे झालं होतं ते झालं. हो. सो मग ह्याच गोष्टी आहेत ना की जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये रिजेक्शन घेतो तर त्या आणि रिजेक्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय आपल्याला नाही समजत की आपली यस
सो पण मग हे पण पॉझिटिव्ह पार्ट आहे ना, की बाबा आपल्याला रजिस्ट्रेशन मिळालं तरी आपण नेक्स्ट कंपनीला जातो. हो, सो ही एक बेस्ट गोष्ट आहे जी की आम्हाला बेस्ट वाटली. कारण थोडं जोरात म्हणा. ट्राय बट डोंट क्राय. परफेक्ट. आता चालेल. गुड. सो म्हणजे मॅक्झिमम मुलं आहेत क्लासेसला, पण होतं कसं की काही काही मुलं जुन्या गोष्टी खूप असं पकडून धरतात की बाबा माझं नाही झालं प्लेसमेंट. सो तसं न करता पॉझिटिव्हिटी खूप इम्पॉर्टन्स आहे यामध्ये, कारण रिजेक्शन तर येणारच आहे. पहिल्या 1-2 कंपनी तर नाही होणार लगेचच प्लेसमेंट असं, कारण हा खूप टेक्निकली आपला आहे. करेक्ट चालेल. सो मग थ्रू आउट जर्नी, जसं आमच्या सगळ्यांचा फेवरेट क्वेश्चन आहे की पुणेरी पॅटर्न मध्ये भरपूर आता टीम्स आहेत, छोट्या छोट्या बरेच लोक काम करतात. सो तुम्हाला कुठली गोष्ट बेस्ट वाटली? बेस्ट म्हणजे मला पहिले सिद्धेश सरांचं आवडलं की सर सारखं फॉलो घेत होते की कसं चालू आहे माझं. फक्त माझं ऍडमिशन झालं की सरांनी गप्प नाहीत बसले की झालं ऍडमिशन आता नको काय हे करायला. सरांनी सारखं मला फॉलो, मी दिसलो की येऊन सर मला बोलायचे कसं चालू आहे, कुठे आहे, कुठपर्यंत आलाय स्टडी वगैरे बोलायचे. त्याच्यानंतर टीचर्स पण खूप टीचर्सनी पण हेल्प केली की काय प्रॉब्लेम असेल तर मॅम स्वतः बोलायचे की तुम्ही सांगत जावा आम्हाला, तो आम्ही तुमच्यासाठी टाइम देतो. आम्ही नाही बोललो तर त्यांना पण नाही समजणार की काय तो आमचे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते. आणि त्याच्यानंतर मग टीचिंग झाल्यानंतर मग किशन सरांकडे आमचा पाठ गेल्यानंतर सरांशी आमचं इंटरॅक्ट होऊन सरांनी खूप हेल्प केली. प्रत्येक कंपनीत आम्हाला येऊन सरांनी कंटिन्युअस कॉल करून आम्हाला स्वतः टाइम काढला, आमच्यासाठी भरपूर टाइम काढला. सो ओव्हरऑल प्लेसमेंट टीम आणि काउन्सिलिंग टीम बेस्ट आहे तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू? हो. आणि परफेक्ट. येस. चालेल. सो चांगली गोष्ट आहे. अभिनंदन. परत एकदा आपण कौतुक करू. चालेल. सो काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. ऍप्टीसाठी तर मी प्रॅक्टिसच इम्पॉर्टंट आहे ऍप्टीची, कारण प्रत्येक ऍप्टी वेगवेगळी राहते. सो स्वतःची सेल्फ स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. आणि बुक नाही, गुगलवरूनच मी सर्व, आणि किंवा आहे ते पीडीएफ वगैरे आहे ते. असं काही परफेक्टली त्याचे बुक्स वगैरे हे नाही. इव्हन कंपनीच्या डोमेन वाईज पण तुम्हाला ऍप्टी चेंज होते त्यामध्ये. टेक्निकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट. त्यांच्याकडे फिनटेकच्या प्रोसेस आहे. फिनटेक म्हणजे फायनान्शियल बँकिंग प्रोसेस, तर त्याच्यासाठी लागणारी ऍप्टी वेगळी. कंपनी वाईज ऍप्टी चेंज होते. करून एक डॉक्युमेंट म्हणजे ते काढू शकतो. येस. सो ओव्हरऑल आय थिंक लॉजिकल क्वेश्चन जास्त होते. हो. येस, म्हणजे आपण गेस करू शकतो अशा टाइपचे जास्त होते. हो. चालेल. सो चांगली गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात 1-2-3 इंटरव्ह्यू आपले असेच जातात. हो. त्यानंतर मग ऍक्च्युअली काहीतरी आपलं सिलेक्शन होऊ शकतो. हो. पण एक्सपिरियन्स आल्याशिवाय नाही समजत की कसं आपल्याला कसं करायचं. हो. राईट. चालेल ना. सो अजून काही क्वेश्चन्स, टीमचे क्वेश्चन? पहिला इंटरव्ह्यू देताना मी पूर्णपणे ब्लँक होतो, आणि जसं इंटरव्ह्यू दिले की तेव्हा मला समजलं की हा पार्ट एक मी लेवल वरती गेलो. नाही, मग त्यामध्ये तुमचे पण एफर्ट्स असणार नाही नेक्स्ट टाइम अजून प्रिपरेशन करून जाऊ. हो. पहिल्या काही चुका झाल्या त्या मी हे करून एक्स्ट्रा स्टडी करूनच हे केलं. परफेक्ट. चांगली गोष्ट. ऍक्च्युली नम्रता हा ज्ञानाचा मार्ग आहे असं म्हटलं जातं, आणि ही गोष्ट खूप ट्रू आहे. कारण शेवटी ऍट द एंड आमची टीम आहे जसं ते पण माणसंच आहेत. सो सांगायचं मोरल हेच आहे की जर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये प्रॉपर आहात समोरच्या व्यक्तीच्या, तर डेफिनेटली ते तुम्हाला तेवढं प्रॉपर सर्व्हिस देणारच. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट हा पण आहे की आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. सो जर तुम्ही क्लास होऊन घरी जाऊन बसलाय आणि एक्सपेक्ट करताय की मला काही सर्व्हिस मिळेल, तर त्या गोष्टी थोड्याफार होणारच. सो त्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की जर क्लासरूम मध्ये करताय ना, टेक द ऍडव्हान्टेज आउट ऑफ इट, की सर काय आलंय नवीन ओपनिंग, किंवा आता सध्या मार्केटमध्ये काय चाललंय, इनिशिएटिव्ह घ्या, विचारा, मलाही सांगा की मॅडम पीडी सेशन मध्ये ह्या नवीन गोष्टी शिकवा. सो आय एम ऑलवेज रेडी फॉर दॅट. तर ह्या गोष्टी आहेत, आणि ह्या सगळ्या एकत्र मिळूनच मग प्लेसमेंट्स होतात. सो आम्हाला आमचे स्टुडंट जास्त इम्पॉर्टंट आहेत, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांचा हॅपीनेस आहे. आणि जॉब हा जर त्यांचा हॅपीनेस असेल तर ऑब्व्हियसली आम्हाला तो ठेवायला आवडेल. ठीक आहे. चालेल. सो थँक्यू सो मच. स्टुडंट्सला एकच मेसेज देईन मी की डू हार्ड वर्क, सक्सेस इज युअर्स. एक छोटस गिफ्ट आमच्या टीम कडून तुम्हाला. थँक्स टू सारिका मॅम अँड पुणेरी पॅटर्न टीम. थँक्यू.